कोल्हापूरच्या करवीरचे आमदार पी.एन. पाटील यांची प्राणज्योत मालवली आहे आणि वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। घरात पाय घसरून पडल्यामुळे पी.एन. पाटलांच्या मेंदूला दुखापत झाली होती आणि गेल्या 3 दिवसांपासून पी.एन. पाटील यांच्यावर उपचार सुरू होते। आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे। कोल्हापूरमधून आपण ही दृश्य पाहतोय। 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय आणि पी.एन. पाटलांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे। पी.एन. पाटलांना शेवटचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटलेला आपल्याला पाहायला मिळतोय। करवीरचे आमदार पी.एन. पाटील यांचं निधन झालंय। त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आणि वयाच्या 71व्या वर्षी पी.एन. पाटील यांनी अखेरचा श्वास घेतलाय। ते पाय घसरून पडले घरामध्ये, त्यामुळे त्यांच्या मेंदूला दुखापत झाली आणि पी.एन. पाटलांच्या अंत्ययात्रेला आता सुरुवात झाली आहे। काँग्रेसचे आमदार होते पी.एन. पाटील आणि त्यांचं निधन झालेलं आहे। उपचारादरम्यान पी.एन. पाटलांचं निधन झालंय। तर कारकीर्द त्यांची कशी होती आपण पाहूयात। 2004 साली कोल्हापूरच्या सांगरूळ विधानसभा मतदारसंघामधून पहिल्यांदा त्यांना आमदारकी मिळाली। सांगरूळमधून 2 वेळा आमदारकीसाठी त्यांनी निवडणूक लढवली। – 2009 आणि 2014 साली करवीर विधानसभा मतदारसंघामधून त्यांनी निवडणूक लढवली। दोनही वेळा करवीरमधून पी.एन. पाटलांचा पराभव झाला। 2019 साली पी.एन. पाटील करवीरचे आमदार झाले। 1999 ते 2019 पर्यंत कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे ते जिल्हाध्यक्ष होते। पी.एन. पाटलांची राजकीय कारकीर्द आपण पाहतोय। त्यानंतर महाराष्ट्र राज्य काँग्रेस उपाध्यक्ष पद सुद्धा पी.एन. पाटील यांनी भूषवलं। कोल्हापूर जिल्हा बँकेमध्ये 35 वर्षांहून अधिक काळ ते संचालक सुद्धा होते। – 1999 पासून सलग 5 वर्ष कोल्हापूर बँकेचे अध्यक्ष सुद्धा पी.एन. पाटील राहिलेले होते आणि अशी त्यांची राजकीय कारकीर्द। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा करवीरचे आमदार पी.एन. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे। पी.एन. पाटलांच्या निधनाने जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं नेतृत्व आपण गमावलेलं आहे। कोल्हापूरच्या सामाजिक राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली आहे। तर अजित पवारांनी सुद्धा पी.एन. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे। पी.एन. पाटलांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे आणि अजित पवार यांनी सुद्धा पी.एन. पाटलांना श्रद्धांजली वाहिली आहे। जनतेशी नाळ जुळलेला कर्तव्यनिष्ठ लोकसेवक हरपला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। तर वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। तर पी.एन. पाटलांबद्दल शाहू छत्रपती आणि संभाजी राजेंनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या। पाहूया। पी.एन. पाटील एक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि करवीरचे आमदार हे इतिहास बघितला तर सर्वात एकनिष्ठ कार्यकर्ते राहिलेले आहेत आणि सातत्याने एक दिशा धरून एक मार्ग धरून एकनिष्ठेने त्याचा कारभार चालू राहिला। मित्रांमध्ये सुद्धा बघितलं तर ते एकनिष्ठ मित्र होते आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी मोलाचं कामगिरी केलेली आहे। आज पी.एन. साहेबांचं दुःखद निधन झालेलं आहे। प्रथमतः मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। छत्रपती घराण्याचं आणि पी.एन. साहेबांचे घनिष्ठ संबंध होते। राजकारणाच्या पलीकडे त्यांचं आणि आमचं घराण्याचं नातं अनेक वर्षापासून आहे आणि म्हणून मी मध्यंतरी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचाराच्या वेळी सुद्धा मी बोलून दाखवलं पी.एन. साहेब असताना की जेवढा प्रचार त्यांनी स्वतःच्या निवडणुकीसाठी केला नाही तेवढा प्रचार त्यांनी छत्रपती शाहू महाराजांसाठी केला आणि ह्याच्यावरूनच लक्षात येतं की
किती छत्रपतींचं घराण्याचं त्यांचे संबंध होते. एक सभ्य माणूस, एक वैचारिक माणूस आज आपल्यापासून निघून गेलेले आहेत.